ओम श्री महालक्ष्मी महात्म्य. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवाय नमः. ओम श्री महालक्ष्म्यो नमः. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या बुद्धीच्या नायका सकळ विद्यांच्या कारका नमस्कार तुझा एका करी कार्यारंभी नमो शारदे ब्रह्मनंदिनी सर्व विद्यांची तू स्वामिनी सर्व ब्रह्माधिकांची जननी प्रणवरूपिणी तुझं नमन तू मुकासी करीसी वाचाळ पंगुसी लंघविसी अचळ ऐसी कृपा तुझी सकळ महालक्ष्मी तुझं नमन ब्रह्ममुखी सरस्वती स्थापिली तुवा निश्चिती ब्रह्मा तेवा वेदाप्रती उच्चारिता जाहला शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी जाहलाशी निश्चिती तुझी पंचायतनाकृती तुझ लागी नमन करी श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतन भक्त अनेक याने नमिले सर्वदा असो जिची ही स्तुती जाण त्या लक्ष्मीसी करुणी नमन करी ससे स्तुती आरंभून भक्तिभावे करुणीया. जय भवदुःख विनाशके भक्तपालके दृष्टांतके उत्पत्ती स्थिती संहारके जय लक्ष्मी तुझं नमन तू अनंत अवतार धरून दृष्टजना करिसी शासन आणि भक्तांचे करी रक्षण आनंदे करिसी लक्ष्मी तू नमन असो गुरुवरा सुखनिदान तो सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र चरणा चित्तशुद्धी होईल लक्ष्मी जे शरण येती तुते त्यांच्या नाससी तू दुःखाते आता प्रसन्न हो आम्हा ते शरण आलो तुझं लागी तू सकल जगाची माता चराचरी असे तुझी सत्ता विश्वाची ईश्वरी सर्वथा आम्हा लागी प्रसन्न हो लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी धुळे स्वधे महारात्री महाअविद्ये महालक्ष्मी नमोस्तुते तुझे जे आश्रित भक्तजन त्यांची नाही विपत्ती जाण ते तव आश्रयात पावन धन्य होती त्रैलोकी तू विश्वाची स्वामिनी जाण यासाठी जगाचे करिसी पालन विश्वात्मिका अससे म्हणून धारण करिसी जगत्रया तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी विनाशावी अमुचे वैरी हेचे कार्य करावे तुझसी मागतो हाची वर जेव्हा आम्हासी संकट थोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्न निवारावे तो मालती दत्तात्रेय शिष्याची सांगे मार्कंडेय सूत सांगे शौनकाय श्रवण तुम्ही करावे ऐका तुम्ही भक्तजन महालक्ष्मी करी जे कथन जे आचरता होई प्रसन्न महालक्ष्मी ती तुम्हावरी पुरा श्रेष्ठ युगी द्वापारी पवित्र सौराष्ट्र भूवरी जी कथा घडली साकारी तिचा आजी कथेन त्या सौराष्ट्र भूभागी भद्रश्रवा राजा राज्य करी ज्ञाता असे तो वेदा माझी भूलोकी तो पराक्रमी सुरचंद्रिका नामे राणी पतिव्रता असे राणी पवित्र सौराष्ट्र भूवरी जी कथा घडली साकारी तिचा आजी कथेन त्या सौराष्ट्र भूभागी भद्रश्रवा राजा राज्य करी ज्ञाता असे तो वेदा माझी भूलोकी तो पराक्रमी सुरचंद्रिका नामे राणी पतिव्रता असे राणी भूमीवरी ती लेखनी राजा राणी राज्य करी तयासी संतती असे आट सात सुत पाठोपाठ श्यामबाला नामे धीट सुता होती तयांची नगर प्रांगणी उद्यानी खेळेती राजनंदिनी तळेवेळी राजगृही आश्चर्य वर्तले अपार महालक्ष्मी चिंतीमणी राही जरी राजगृही तरी राज असते जनी नांदेन सुख समृद्धी जरी जाईन गरीबा घरी तो स्वार्थी संपदा खर्चील सारी इतरार्थ जनता सारी दरिद्र राही बिचारी विचारायसा करुणी वृद्ध नारी रूप घेऊनी हाती काठी ती धरून राजद्वारी प्रगटली होती तेथे एक दासी धावे दासी दारापासी पुसे कोण हवे तुझसी जाणे तुझं कोणापाशी तू अससी कोणाची कोण कोण्या जागा राहासे जाण राजगृहा येण्या कारण सांगे मजसे माऊली बोले वृद्धा रूप लक्ष्मी जगदीश द्विज स्वामी द्वारके राहतो आम्ही कमला नामे ओळखी पूर्वजन्मी तुझी राणी वैश्यभार्या होती जाणी संघर्ष करी रात्रंदिनी ऐसे जीवन तयांचे वैश्य होता महाक्रोधी रोज रोज पत्नीसे मारी नाना परी छळ करी अन्न पाणी ते मिळेना तेने नारी संतापली गृहा टाकोनी निघाली राणी वनी भटकली दया येई मजतीची मी जाऊनी तिचं पाशी पुसले तिच्या दुःखाशी उपदेश केला तिजसी तिचे समाधान करी व्रत देई सुख शांती महालक्ष्मी व्रताची महती सांगितली तिच्यासाठी पूजाविधी कथेली वर्ते सांगितल्या रीती कधी श्रद्धेने ती भक्ती लक्ष्मी व्रत ती आचरी झाली ती लक्ष्मी प्रसन्न दारिद्र्य ते फिटले कलह तेही संपले धनधान्य गृही वसे आनंद झाला श्रीकृपे लक्ष्मी व्रता आचरती भाग्या नव्हती क्षिती दोघे लक्ष्मी लोका जाती श्रीकृपे करोनिया जेवढी वर्ष केले लक्ष्मी व्रत तेवढी सहस्र वर्षे वैभवात राहुनी जन्मले राजकुळात पूर्व पुण्ये लक्ष्मी व्रताची या नाना सुखे नाना ऐश्वर्य भोगाया मिळे त्या राणीस भुलोनी ऐश्वर्य सुखास विसर पडे त्या व्रताचा लक्ष्मी व्रताचे स्मरण कराया आले मी जाण सांग माझे आगमन विस्मृत तुझ्या राणीला ऐकूनी तियेचे वच कौतुक झाले दासीस
श्रद्धेने विचारी वृद्धेस महालक्ष्मी व्रताची महती जोडोनिया दोन्ही कर दासी विनवी वृद्धेस सांगे मज लक्ष्मी व्रत कैसे केव्हा आचरावे लक्ष्मी वृद्धा रूपधारी प्रसन्न होई दासीवरी व्रताची महती सारी कथन करी संक्षेपे मासा माझी मार्गशीर्ष त्यात असे ईश्वरी अंश तोची योग्य लक्ष्मी व्रतास श्रेष्ठ पद मानिला गुरुवारी मासा माझी वसा घेई राही व्रतस्थ मन राखी शांत स्वस्त शुद्धाचरणी वर्तावे जलपूर्ण कलशवा घागर घेई तया माझी पैसा सुपारी दुर्वा घाली हळद कुंकुमाची बोटे लावावी कलशाच्या अष्टदिशांनी 5 वृक्षांच्या फांद्या आणि त्या कलशा माझी नीट ठेवी स्वच्छ अशा पाटावरी तांदूळ थोडे पसरवी जमीन सणा संमाजन करी बैठक त्यावरी पाटाची करी सभोवार रांगोळी रेखावी कलश ठेवी पाठावरी महालक्ष्मीचे आराधन प्रेमभावे करावे पूजन महालक्ष्मी तिची महाकाली जाण तिची महासरस्वती जो महालक्ष्मीची पूजा करी तया कृपा करी निर्धारी त्या कारणास्तव पूजा सत्वरी जगन्माता सर्वदा ती भक्त वत्सल जगन्माता तेची पूजा करावी तत्वता आद्यादिभूषणे गंधाक्षता पत्र पुष्प धूप दीप नैवेद्य राजोपचारे यथाशक्ती भावे पूजावी महाशक्ती सकरपूर तांबूल अर्पण भक्तिभावे करावे जाण ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः म्हणावे श्री लक्ष्मी मातेचे पूजन करावे दूध फल मिष्टान्न ठेवावे नैवेद्य अर्पावा लक्ष्मी माई मग देवीची आरती करी मनोभावे ती प्रार्थना करी ती लक्ष्मी माते इच्छा सांगावी जेणे होई कृपा तुझवरी भगवती लक्ष्मी माते सेवा करी यथामते यथाशक्ती तव भक्ती मान्य करी तू माऊली मी बालक अज्ञ म्हणोनी सेवेत चुक क्षमा करोनी भक्तासाठी येई गधावनी प्रसन्न होई आम्हावरी कृपा करी आम्हावरी तू राहावे घरीदारी दारिद्र्य दुःख निवारी सुखी ठेवी सकळिका विप्लव धन संपत्ती कधी न येई आपत्ती दीर्घायू असो संतती भाग्य तेजस्वी करी कमळासने सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी जगन्माते लक्ष्मी देवी नमोस्तुते ऐसी करावी प्रार्थना करी साष्टांग नमना पूर्ण होती मन कामना व्रत ऐसे आचरिता उपवास करी दिवसासी दूध पहल आहार करी मनी घेई श्रीनाम परी जेने लक्ष्मी कृपा करी सायंकाळी करी गोपूजन करी महानैवेद्य अर्पण मग जेवी तू आपण सहकुटुंबे आनंदे दुसऱ्या दिनी कलश जल ओती विहिरी वा नदी जली 5 फांद्या त्या 5 ठिकाणी एक एक ठेवी तू घरी परत येशी पूजा केली जी त्या ठाई हळद कुंकू वाहुनी नमस्कार भावे करी ऐकोनी झाली दासी संतुष्ट बोले तुझं दिले बहु कष्ट करीन होशी तू रुष्ट क्षमा करी रुद्ध माई आता जाई राणीपाशी निरोप देई तिजसी ते थांब तू जरासे राणी येई झडकरी त्या शूद्र राणीला वैभवाचा गर्व झाला वृद्धेचा निरोप गेला येई ती गर्व करोन राणी म्हणे काग थेरडे कशासे येसी मजकडे कोण ऐकी तुझे पवाडे निघोनी जाई येथोनी लक्ष्मी बोले त्या राणीसी राजवैभवे माझसी उद्दाम उन्मत्त होस पूर्वस्थिती आज अतिशुभ दिन लक्ष्मीचा कधी हा जाण केलास तू अपमान फळभोगे तयाचे तू ऐकोनी ती शापवाणी रागेलाला झाली राणी वृद्धे करी मारहानी अद्वा तद्वा बोलली ती वृद्धा नारी लक्ष्मी माता मनी मने इथे आता क्षणभरी न थांबता सत्वरी स्वस्थाना लक्ष्मी निघाली तेथोनी श्यामबाला ती सामोरी दोघा दृष्टे भेट झाली सुदैव होते कन्येचे वृद्धेकडून तिजला राजगृही वृत्ताला कळला श्यामबालेला क्षमा याची ती पाला देखोनी सालस बाला वृद्धेही कळवळा लक्ष्मी व्रताचा तो वसा सांगितला तिचं लागी दिन असे मार्गशीर्षातला गुरुवारच असे पहिला तो लक्ष्मी नारायण पूजिला राजकन्येने भक्तिभावे अखेरच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा करी तिजवरी मनातली तिची इच्छा सारी परिपूर्ण करी ती चाहली सिद्धेश्वर नामे नृप मालाधर त्याचा पुत्र राजकन्ये मिळेवर विवाह होई तयांचा रूपा ती लक्ष्मी माऊली तया सतत लाभली भद्रश्रवान रूपा आणि सूरजचंद्रिका राणी लक्ष्मीच्या शापे करुणी दारिद्र्य आले दोघांचे हा म्हणता राज्य जाई वैभव ते नष्ट होई 18 विश्वे दारिद्र्य येई अन्नान्न दशा पातली लक्ष्मी करी तेव कृपा न चाले ती कोणाची मात्रा फळे येती ती स्वकर्मा भोगावी लागती जगी राजा राणी ती म्हणोनी दुःख भोगी क्षणोक्षणी हाल हाल रात्रंदिनी भोगी काय ती सुचेना राणी ती विचार करी ती बोलली नरपती जामाता आपला भला साह्य मागावे तयाचे जाई तया राजगृही सांगा ही दूरदशा सारी दया उपजे अंतरी साह्य काही आधी करी तैसा तो राजा निघाला जामात नगरी आला विश्रांती घ्याया बैसला नदी काठी तो एकला राजगृहातील दासी आल्या होत्या त्या पाण्याचे पाहती भद्रश्रव्याचे
करीती त्या वास्तुपुसी वदनी शोभे राजलक्षण परिदशा असे हीन दिन सत्य असेल ते सांगी जाण करा मन मोकळे सत्वरी नृप पाही त्या दासीते सांगे सर्व नाते होते नवल होई ऐकोनी धावत जाती त्वरेने राजगृही श्यामबाला नृपवृत्तांत ऐकला सर्व ऐकोनीच तिला आश्चर्य होई बहुत श्यामबाले काय केले मेनका दासीस बोले वस्त्रभूषणे घेऊनी पित्यास माझिया आणि भद्रस्रवा आणि राजद्वारी सत्कार तयाचा करी भारी सर्व दास दासी सेवे करी होते तत्पन रूपाच्या सेवेला पंचपक्वानाचे ते भोजन तैसे कराया मनोरंजन मधुर गीत वाद्य नर्तन सर्व सिद्ध होते नृपसेवे काही दिवस राहुनी पाहुणचार घेऊनी राजा चाले परतोनी आपल्या त्या नगरासी जाताना त्यासी कन्येने हंडा भरोनी द्रव्याने पित्या देई प्रेमाने वंदन करीती पित्यासी राजा मनी संतोषणी स्वधामा पोचे येवनी बोले आपल्या पत्नीसे द्रव्य देख जे आणिले हंडा पाहे उघडोनी आश्चर्य आले घडोनी द्रव्य ते नष्ट होऊनी तयाचे कोळसे होती सुरचंद्रिका अहंकारी अपमानती लक्ष्मीचा करी म्हणूनीच कल्याण होई झाले होते सर्व लक्ष्मी सत्ते कन्या श्यामबाला लक्ष्मी भक्त आर्या झाली नाही ती उन्मत्त राजगृहित वैभव वित्त विपुल असे भरभरोनी सुरचंद्रिका होई भिकारी जाई एकदा कन्येच्या घरी तेव्हा माते कुशल विचारी कन्या प्रेमे करुणी ती बाला मातेसे करी नमन करी आदर सत्कार दिन असे गुरुवार मार्गशीर्ष मासातला लक्ष्मी व्रत श्यामबाला करी भक्ती राजभार्या मातेसे करी व्रता भावभक्ती करुणिया माता राही काही दिवस निघाली सुरचंद्रिका लक्ष्मी व्रत केले म्हणून श्रीमंती लाभली तिजसे पुढे काही काळ वर्तता माहेरी येई श्यामबाला परी तेथे विचित्र आला अनुभव मात्र कुटुतीचा न देता द्रव्य पित्यासी कोळसे देसी तयासी रिक्त हस्ते धाडिलेसी म्हणून माता कोपली त्या श्यामबालेला काही माहेरी न कोणी पुसी स्वपुत्रीच्या भेटीसही आली नाही माता राणी तरी त्या श्यामबालेला मातेचा राग न आला सत्वरी ती पतिगृहाला आली गेल्या पावली निघताना करी गोष्ट घेई थोडे तेथे मीठ मग ते धरोनी नीट निघाले आपले नगरी येऊनी पोचे राजमंदिरी राजा मग बालेस विचारी गेली होतीस तुझ्या माहेरी काय आणले राणी तेथोनी ती त्यावर उत्तर दे राज्याचे मी सार आणि नवल होई त्या ऐकोनी श्यामबालेच्या पतीप्रती तो बोलला पत्नीला पाहू दे दाखवी मला त्या ऐकोनी श्यामबाला म्हणे धीर थोडा धरा मग सांगोनी आचार्य असे भोजन अळणी करवी पती ते भोजना बैसवी चकित झाला तेव्हा तोही श्यामबाला काय करी ताटी थोडे मीठ वाढी तेव्हा वस्तू ताटातली रुचकरशी लागली बाला तरी खरी चतुर मन हेचे राज्य सार मनीकरिता विचार रूपासही पटले ते मग त्या उभयतांनी लक्ष्मी स्मरण करोनी भोजन केल्या आनंदोनी सुखेती नांदू लागली असे लक्ष्मीव्रत फलदायी सदोदित करी श्रद्धे जीवनात सुख लाभेल जगात प्राप्त होई सुख समृद्धी धनधान्याची होई वृद्धी ऐसी ह्या व्रताची प्रसिद्धी असे सर्वत्र भूवरी स्त्री पुरुष भाविक जन लक्ष्मीव्रता जे आचरण त्या ठेवी वैभवात जाण सत्य सत्य वच हेही ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने जे सांगितले स्वमुखे पद्मपुराणी विस्तारे असे वर्णिले सर्वही धनधान्य लाभायासी सौख्यती मिळावयासी इच्छापूर्ण व्हावयासी लक्ष्मीव्रत करावे करोनी भावे लक्ष्मीपूजन हा महिमा करावा पठन किंवा करावे ह्याचे श्रवण म्हणजे फळ लाभेल हाती ऐसे लक्ष्मीव्रत केल्यावरी यापुढे प्रत्येक गुरुवारी दिवसा माझी एकदा तरी महिमा हा पठन करी लक्ष्मीव्रत ती होता प्रसन्न देईल समृद्धी धनधान्य भूमिगृह ऐश्वर्य वाहन लाभेल लक्ष्मी कृपे करोण ऐश्वर्य प्राप्त झाल्यावरी करू नये ती शिरजोरी नम्रतेने गुरुवारी लक्ष्मीव्रता आचरी करावे स्वतः हे व्रत सांगावे आप्त स्वकीया तयाकोडेनी करवावे धनलाभ सर्वा होई असा असे लक्ष्मीव्रताचा महिमा मालती दत्तात्रेय करे वर्णना म्हणून करी ओम श्रीं नमः लक्ष्मी मंत्र संकल्पसिद्धी साक्षात सहस्र जप रोज करी नित्येने करोनिया श्री भक्त मालती दत्तात्रेय ग्रंथ लिहवी लक्ष्मी स्वस्फूर्ती वाचती ऐकती वाजे भक्ती कृपा करी महालक्ष्मी माता।